राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। बदलापूरमध्ये भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या तिरंगा यात्रेत भाजपाचे पदाधिकारी आमदार किसन कथोरे यांच्यासह बदलापूर शहरातील नागरिक सहभागी झाले होते। पहलगामला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर राबवत पाकिस्तानचा चांगलाच थरकाप उडवला। भारताने तब्बल 8 दिवस ऑपरेशन सिंधूर राबवत पाकिस्तानातील अनेक दहशतवादी ठिकाणे आणि एअरबेस उद्ध्वस्त केले। भारत सरकार सैन्य दलाचं कौतुक करण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। जुन्या नगरपालिकेपासून बदलापूर पश्चिमेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत पायी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती। यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, सुन रे बेटा पाकिस्तान, बाप रहेगा हिंदुस्तान अशा अनेक घोषणा देत भारतीय सैन्याचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते। बदलापूर पश्चिमेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर राष्ट्रगीताने या तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला। यामध्ये आमदार किसन कथोरे यांच्यासह भाजप पश्चिमचे शहराध्यक्ष किरण भोईर, पूर्वचे शहराध्यक्ष रमेश सोसे, माजी गटनेते राजेंद्र घोरपडे, माजी शहराध्यक्ष संजय भोईर, शरद तेली, माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारताच्या सैनिकांनी खऱ्या अर्थाने भारताची शान मनापासून उंचावलेली आहे, जगामध्ये उंचावलेली आहे। आणि आज खरा आनंदाचा क्षण आहे की या भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून त्यांची दैना केलेली आहे आणि निश्चितपणे या नेतृत्वाने सुद्धा त्याला साथ दिली। या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी खऱ्या अर्थाने विश्वास टाकला, तो भगिनींच्यावर टाकला। 2 भगिनींच्याकडं नेतृत्व दिलं आणि हे काश्मीरमध्ये जे केलं होतं, आमच्या भगिनींचं जे 26 निरपराध मारले गेले त्याचा बदला घेण्याचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय झाला। आणि POKमध्ये जाऊन ज्या भारताने खऱ्या अर्थाने पाकिस्तानवर कब्जा मिळवला तोच महत्त्वाचा आहे। आणि म्हणून या सर्व सैनिकांना सलाम करण्यासाठी आजची ही रॅली आपण मध्ये विजय मिळवला। ज्या सैनिकांनी सीमेवरती जाऊन लढाई केली त्या सैनिकांचा सत्कार, त्या सैनिकांचं मनोधैर्य उंचवण्याकरता आणि या देशाचा मान राखण्याकरता आज या ठिकाणी बदलापूरच्या वतीनं ही या तिरंगा यात्रा या ठिकाणी काढली आहेत। 500 पेक्षा जास्त माजी सैनिक या बदलापूर शहरात राहतात। या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन आपल्याला दिसत असतील आणि त्यांना लीडिंग करायला आम्ही या ठिकाणी लावलेलं आहे की सर्व पक्षीय सर्व नागरिक या आमच्या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। एक सन्मान, सैनिकाचा सन्मान कसा करावा तो या ठिकाणी आम्ही या तिरंगा रॅलीतून बदलापूरकरांनी दाखवलेला आहे। भारतीय सैन्याच्या पाठीमागे हा भारताचा प्रत्येक नागरिक हा त्यांच्या पाठीशी उभा आहे। कारण की आपण पाहिलं असेल ज्या वेळेस हे सैनिक भारत पाकिस्तान युद्धामध्ये ज्यावेळेस लढाई करत होते त्यावेळेस आपण शांततेमध्ये झोपत होते। याचं कारण म्हणजे आपले हे देशाची जी ताकद म्हणजे जे सैनिक आहेत हे या ठिकाणी आपलं जीव हे धोक्यात घालून त्या ठिकाणी युद्धात गेले होते। आणि मला अभिमान आहे या भारत देशाचा की असे सैनिक आहेत या देशाला लाभलेले की त्यांनी काही क्षणातच 15 ते 20 मिनिटामध्ये जो दहशतवाद्यांचा जो काही त्यांचे ठिकाणं असतील सर्वच्या सर्व ही ठिकाणं या ठिकाणं उद्ध्वस्त केलेली आहेत। आणि म्हणूनच आज आम्हाला अभिमान वाटतो की ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या प्रत्येक धोरणाच्या मागे हा संपूर्ण भारतीय नागरिक त्यांच्या पाठीशी उभा आहे। आणि या लढ्याचं जे नेतृत्व ज्या करत होते त्या सोफिया कुरेशी आणि ओमिका सिंग यांचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की त्याचं नेतृत्व या महिला करत होत्या। म्हणून सर्वच नागरिक आज भारतीय सैन्याच्या पाठीमागे यासाठी ही तिरंगा पदयात्रा काढण्यात आलेली आहे। आम्ही सर्वजण एक भारतीय नागरिक म्हणून आज रस्त्यावर उतरलेल्यानी आपल्या जी मिलिटरी आपली फौज आहे, आपले सैन्य आहे, त्यांचं मनोबल आपलं कुठेतरी वाढलं पाहिजे। कारण का त्यांनी पाकिस्तानात 100 किलोमीटर आतमध्ये जाऊन पाकिस्तान उद्ध्वस्त केले। त्यांचे शस्त्राचे साठे जिथे होते ते सगळं उद्ध्वस्त करून टाकलं आहे। त्याच्यासाठी आम्ही आज बदलापूरवासी एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही सैनिकांच्या सोबत आहोत आणि सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही सर्व इथे जमलेलो आहेत। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।